रामकृष्ण हरी मित्रांनो, तर कसे आहात आपण सर्वजण? तर मित्रांनो, आज निघालो आहे मी मामाच्या गावाला. म्हणजेच मामाला भेटायला जायचं होतं मला सिटीमध्ये. कारण काल आईचा फोन आला होता, मामाला भेटायला जायचं आहे म्हणे. मामाच्या हाताला लागलेलं आहे, ऑपरेशन केलेलं आहे हाताचं बोटाचं. तर मामाला भेटून यायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे आई. तर आई गावाकडून येणार होत्या पंढरपूरला आणि मग आम्ही जाणार होतो. तर इथं आलेलो मित्रांनो मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापाशी. आणि कानाडे मामा मला मध्येच भेटले. म्हणे खरं हिरो कुठं फिरतोय? अरे म्हटलं मामा काही नाही, आलो होती दर्शनाला, जायचं म्हटलं गावाला, आज सुट्टीवरच आहे. त्यानंतर म्हटलं चला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ. दर्शन वगैरे घेतलं, मग आईला घेऊन मी पण निघालो. वाटेमध्ये हा पेट्रोल पंप भेटला. म्हटलं चला आता पेट्रोलची खूपच वांदे चालू आहे, पेट्रोल टाकूनच घेऊया. नंतर आलो मामाच्या घरी. घामाचा मला खूप त्रास होता. हे नायसील पावडर मामे म्हणे लावा म्हणे, थंडगार पडते म्हणे, खूप खूप उपयोगी पडलं आहे पावडर मला तिथे. त्यानंतर जेवणाची वेळ झाली. मामीने गुलाबजामुनचा वगैरे स्वयंपाक केला. जेवण वगैरे करून घ्या म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं बसलो जेवायला आता. गुलाबजाम वगैरे खाल्ले आणि ऊन खूप होतं मित्रांनो. तर म्हटलं चला आराम वगैरे करूया, कारण उन्हामध्ये खूप परेशानी होती. त्यानंतर निघालो. हे बघा ऊन, इकडं ऊन किती दिसते हां. आणि इकडं ही बुलेट खूप तापायची, माझी तर फार परेशान झाली. त्यानंतर आम्ही आलो ज्ञानेश्वर मामांच्या घरी, कारण आम्हाला इकडं आजीला त्यांना पण भेटायचं होतं. इथं आजी आणि मम्मी गप्पा मारते आणि इकडे या साईडला आजोबा बसलेला आहे. मी पण म्हटलं माझा पण एक व्हिडिओ काढूनच घेऊया. त्यानंतर मामा आले आणि ते म्हणे आता आमरस खाऊनच जा. नंतर आमरस पोळीचा स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे केले आणि आम्ही पुन्हा निघालो घरी. आमची व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक, फॉलो, शेअर वगैरे नक्की करा. धन्यवाद.